फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44। ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाले ते सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यांना निवडून आणण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले ते सगळे कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये कसा कौल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला। खरं तर ते चिन्हावर पक्षाच्या निवडल्या जात नाही, ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे। परंतु नंतर सरपंच लोक सांगतात की आम्ही कोणत्या विचाराचे आहोत, कोणत्या सांगतात की आम्ही कोणत्या विचाराचे आहोत, कोणत्या पक्षाचे आहोत, कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतोय, आणि त्याच्यातून साधारण चित्र स्पष्ट होतं। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरपंचाचे आणि उपसरपंचाचे ग्रामपंचायतीचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर आला, दुसऱ्या क्रमांकावर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला, तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना जे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करते तो आला। असे हे 3 पक्ष आले, बाकीचे सगळे त्याच्या मागे राहिले। आता मी सुरुवातीलाच सर्व माझ्या सरपंचाचं, उपसरपंचाचं, ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझं सर्व नूतन बंधू भगिनींना, सदस्यांना सर्वतोपरी मदत राहील अशा प्रकारचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो। अडचणी अनेक असतात, महिलांना आपण संधी दिली। आता परवा आम्ही 4थं महिला धोरण आणलं, आपली आदिती तटकरे तिनंच ते आणलं, आम्ही कॅबिनेटला मान्यता दिली। मला देवेंद्रजींना, एकनाथरावांना ज्या काही सूचना करायच्या होत्या, इतर मंत्र्यांना करायच्या होत्या, त्या ज्याच्यामध्ये आम्ही केल्या आणि फार बारकाईनं हे 4थं महिला धोरण, महिलाच मंत्री असल्यामुळं तिलाही त्याच्यातले बारकावे माहिती होते। आम्ही पण अनेक वर्ष समाजकारण, राजकारण करत असल्यामुळे आम्हालाही त्याच्यातली थोडी बहुत माहिती होती आणि तशा पद्धतीनं ते घडलेलं आहे। तुम्हाला लवकरच त्याच्यातले काही मी माहिती देतो की इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे। मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचा असेल त्याच्या नावावर तर त्याला 6% टॅक्स असला, तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% आम्ही टॅक्स लावतो, 1% सवलत आहे। बंधू भगिनींनो, जर 50 लाखाचं घर असलं तर साधारण 50,000 रुपये वाचतात। त्याच्यावर पुढे महिलांनी जर नवरोबा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे ना आपल्याला, मग माझ्या नावाने घे, पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल। अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत। खूप काही त्याच्यामध्ये आज मला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी आता सांगत नाही, परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करीन आणि तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळेल। आज
राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती त्या ठिकाणी आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत. काही समाजाला वाटतं की आम्हाला, मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं, धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं, ओबीसी समाजाला वाटतं की आरक्षण द्या परंतु आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागून देऊ नका. आदिवासी समाजाचं म्हणणं तेच आहे की कुणाला आरक्षण द्यायचं ते द्या परंतु आमच्या हिश्श्यात कुणाला टाकू नका. असे प्रत्येकाची मतं आहेत, प्रत्येकाचे विचार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, ते त्याला स्वातंत्र्य आहे. शेवटी पुढं सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे आत्ताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे. आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे की बाबा आता आम्ही मुंबईला जाणार. मित्रांनो, बारामतीकरांना अनेक वर्ष माहिती आहे की तुम्ही 91 पासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात खासदार म्हणून केलेली असली तरी मी 87 पासून खरेदी विक्री संघामध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, अनेक तरुणांच्या मदतीतनं मी त्या ठिकाणी काम करत होतो. सुरुवातीला छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक पदाची संधी दिली आणि आज 3 दशकाच्या राजकीय वाटचालीच्या नंतर मी उपमुख्यमंत्री पदापर्यंत येऊन टेकलो. मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की सुरुवात छोटी असली तरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला आपोआप पुढच्या वेगवेगळ्या संधीचे दरवाजे हे खुले होत जातात. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हे करत असताना आता काहींनी सांगितलं की बाबा आम्ही आता मुंबईला येणार, आम्ही थांबायला तयार नाही. वास्तविक एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय मनापासून सगळ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहे. परंतु मागे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला माझ्या माहितीप्रमाणे 16% आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय झाला. दुर्दैवाने तो कोर्टामध्ये, हायकोर्टात टिकला नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार 2014 ते 19 ला आलं. त्यांनी पुन्हा सगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यांचा निर्णय हायकोर्टात टिकला परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. आता तिसऱ्यांदा ही मागणी आली आहे. मागणी करणारे आपली आपली भूमिका मांडतात परंतु हे सगळा मागचा अनुभव घेता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जी सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने मागे कोणत्या कारणाकरता नाकारलेलं आहे त्या सगळ्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये अभ्यास चालू आहे. थोडस काम करायला वेळ लागतोय. त्याच्या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की मागास आयोग, ह्या मागास आयोगाला देखील अभ्यास करावा लागतो. त्याच्याशिवाय नक्की कोण त्याच्यामध्ये गरीब आहे याच्याबद्दलची माहिती ही गोळा करावी लागते. आताच क्युरेटिव्ह रिट पिटिशन मधल्या काळामध्ये सादर केलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने ते ऐकण्याच्या बद्दलची तारीख ही आता दिलेली आहे जानेवारी मध्ये. त्याच्यावर तिथं चांगले वकील देऊन ती पण लढाई चाललेली आहे. आणि एकंदरीतच साधारण ओबीसी मध्ये देखील आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मी विदर्भात होतो आता अधिवेशनाला, जवळपास विदर्भामध्ये बहुतेक मराठा समाजाचे पाटील असतील, देशमुख असतील, सगळ्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पूर्वी मंत्री होते केंद्रामध्ये, त्यांनी त्यावेळेस विदर्भातल्या बहुतेक सगळ्यांना कुणबीमध्ये टाकलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कुणबी सर्टिफिकेट मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये कोकणामध्ये कुणबी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी आहे. मराठवाड्यामध्ये मात्र निजामशाहीचा काळ होता आणि त्याच्यामुळे तिथं एवढी कुणबी प्रमाणपत्र पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं तिथं मधल्या काळात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन बऱ्याच जुन्या कागदपत्रांची माहिती घेऊन
ते तपासायला सांगितलेलं होतं. परंतु आता समाज साधारण एकाच ऐकतोय, बाकीचं कुणाचं ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. हे वेगवेगळ्या सभांच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच्यातून जर घाई घसारीनं एकनाथराव शिंदेंनी सांगितलं, त्यांनी तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची दसऱ्याच्या मुहूर्तावर शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचबरोबर त्यांनी सभागृहामध्ये देखील सांगितलं, पण सांगताना त्यांनी हेही सांगितलं की जे शेड्यूल ट्राईब आहेत, जे शेड्यूल कास्ट आहेत, जे एनटी मध्ये मोडतात, जे ओबीसी मध्ये मोडतात, यांच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का न लागता आपण हे आरक्षण देण्याच्या करता ज्या गोष्टी न्यायालयाच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये घटनेमध्ये कुठेही त्याच्यात अडचण येणार नाही अशा प्रकारे ते आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं आता क्युरेटिव्ह रिट पिटिशनच्या बद्दलचा निकाल, मित्रांनो, काहींचं म्हणणं आहे की ताबडतोब द्या. जर ताबडतोब दिलं आणि ते कोर्टात टिकलं नाही तर इजा बिजा तिजा सगळ्यांचा त्याच्यावरचा विश्वास पण उडेल की हे काय राजकीय लोक करतात. आज देखील या निमित्तानं वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना टीका करण्याचं काम देखील होतंय. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन. परंतु स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहे. एवढंच मी आपले सगळे घरची माणसं या नात्याने आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. मित्रांनो, आज उपस्थित सदस्यांच्या मध्ये मी ज्यावेळेस सरपंच उपसरपंचाचा सत्कार करत होतो, काही ग्रामपंचायतीचे सदस्य मला भेटत होते. त्याच्यामध्ये अनेक तरुण चेहरे आपल्याला पाहायला मिळाले. अनेकांनी तर पहिल्याच खेपेला ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि युवकांना अधिक संधी देणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण आहे आणि ते आपण अंगीकारलेलं आहे. आपल्या खरेदी विक्री संघाच्या पण अध्यक्षपदी आपण काल परवाच विक्रम भोसलेची निवड केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आज एका महत्वाच्या संस्थेच्या प्रमुख पदाची जबाबदारी आपण त्याच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळं अधिक चांगल्या पद्धतीने युवकांनी धडाधडीने उत्साहाने काम केलं पाहिजे असं माझं सगळ्याच युवकांना सांगणं आहे. आपण प्रत्येकाला वेगवेगळ्यांना संधी देतोय, त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका. माझी एवढीच विनंती आहे, ती संधी दिल्यानंतर खरोखरीच त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टर असाल, तुम्ही कुठल्या संस्थेचे चेअरमन असाल, व्हाईस चेअरमन असाल, लग्न पत्रिकेमध्ये प्रेषक म्हणून छापण्यापुरतं नको. चर्चा जोरात चाललेली, त्याच्याबद्दल खरं तर आज मी केशवराव आणि काही लोकांच्या बरोबर बसणार होतो, परंतु मला सकाळी मी अक्षरशः 6ला सुरुवात केली. मी जिथं पहिल्या ठिकाणी गेलो तिथं 15 मिनिटं उजाडेपर्यंत मला थांबावं लागलं. पण मी एवढा प्रयत्न करतोय तरी माझी कामं कमी होत नाही. तिथं लोकांना वेळ दिला की इतक्या वाजता तिथं या, मी तुमचं अर्ज स्वीकारतो, जेवढे फोन करता येतील, जेवढं तुमच्या कामाचा निपटारा करता येईल तेवढा निपटारा करतो. तरी देखील आज तर एक पट्ट्या सहयोगमधनं बाहेर पडलो मी 5:45 आणि तिथंच कागद दादा. तोपर्यंत बाकीचा महाराष्ट्रातले बहुतेक सगळे आमदार झोपलेले असतील, पण आम्हाला दादा. मी म्हटलं अरे
जाहीर केलेले आज 10 वाजता का 10:30 वाजता विद्या प्रतिष्ठानला भेटणार आहे. सगळ्यांना भेटत असतो मी, कुठंही कुणाला असं दुर्लक्षित करत नाही. पण इतकं म्हणजे वाईट वाटतं. नंतर इथं आल्यानंतर ते गेले कागदाचा ढिगारा दिला. कुठं जाईल तिथं मला एक कळत नाही. आणि काही काही तर महाबहादर आहे. सकाळी एक देतील, तिथं बसल्यावर एक देतील, इथं एक देतील. त्यांना असं वाटतं का मी काही कागद फाडून टाकतो का काय, कुणाला माहिती. 3-3, 4-4 देतात. ठीक आहे, तुमचंही काम तितकंच महत्त्वाचं. मी सगळं बघत होतो सकाळपासून. अनेक जण आमचा हा पाहुणा आहे, ह्याची बदली करा, हे कृषी खात्यात आहे, हा सहकार खात्यात आहे, हा पोलीस खात्यात आहे, हा सार्वजनिक आरोग्य विभागात आहे, वैद्यकीय शिक्षण विभागात आहे. बाबांनो, आपण बदल्या करायला मंत्री उपमुख्यमंत्री झालेलो नाही. आता बदल्याचा काळ नाही. बदल्याचा काळ असतो साधारण एप्रिल मे मार्चच्या नंतर. आणि त्यावेळेस बदल्या आम्ही केल्या तर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात नाही. आत्ता बदली केली तर प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते. मागं त्याच्याबद्दलचा एक कायदा केला गेला की सतत 12 महिने बदल्या होतात आणि लोकांना त्रास होतो. ज्यांचा वशिला आहे त्याची बदली होते. मग ते ऑक्टोबरमध्ये झाल्यानंतर तो जातो तिथं, तो त्याच्या मुलाबाळांचं बघतो. परंतु तिथनं ज्याची बदली होते त्यांच्या मुलाबाळांनी काय करायचं, जूनमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेली असते. माणूस फक्त स्वतःचा विचार करतोय. माझी विनंती आहे की आत्ता जानेवारी महिन्यात 5 दिवसांनी 6 दिवसांनी सुरू होईल. साधारण हे कामं मार्च एप्रिलमध्ये त्या बाबतीमध्ये होतील. पोलीस खात्याच्या पण बदल्या, त्याला असं झालंय, त्याला तसं झालंय, हा आजारी पडलाय, त्याला कॅन्सर झालाय, त्याला अमुक झालंय, त्याच्या आईला असं होतंय. अरे सगळं बरोबर आहे. नवीन ऑर्डर देखील मिळते, आम्हाला पुणे विभाग पाहिजे. अरे कुठेही महाराष्ट्रात पहिली ऑर्डर घ्या ना. साधारण उतार वयामध्ये तुम्ही तुमच्या भागामध्ये या ना. परंतु तो 50च्या आतमध्ये तरी मग राज्यात फिरलं पाहिजे. त्याच्यातनं माहिती होती, ओळखी होतात, आपला आवाका वाढतो. पण बरेच जण ते समजून घेत नाही. आज अनेक निवेदनं त्या बाबतीमध्येच आहेत बदल्यांच्या. बरेचसे निवेदनं ही आपल्या 25-15चा निधी द्या, आम्हाला विकासाला निधी द्या. काही बाबतीमध्ये जनाई शिरसाईचं पाणी सोडा, पुरंदरचं पाणी सोडा. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आजच्या घडीला सगळ्यांनी ऐका, आजच्या घडीला आपल्या भाटघर, वीर, देवघर, गुंजवणी ह्या सगळ्या धरणामध्ये मिळून 72% पाणी साठा आहे. सकाळीच मला डुबलनी दिला. आणि गेल्या वर्षी आजच्या तारखेला ह्या 4 धरणात 90% पाणी साठा होता. 90 आणि 72, थोडा कमी 20%चा फरक आहे. आपल्याला जून महिना उजाडणार आहे, त्याच्यामुळं फार नियोजन बारकाईने करावं लागणार आहे. त्याच्यात जरा केटीवेरला पाणी संपलं, दादा सोडा, वरनं पाणी सोडा. अरे वर पाणी आहे का दादा, बाकीचं माहित नाही, पाणी सोडा. एक तर मी तुम्हाला सांगतो, मी मधल्या काळामध्ये आम्ही बहुसंख्यांनी एक निर्णय घेतला आणि महायुतीच्या सरकारमध्ये गेलो. त्याच्यामुळं विकास कामं होत आहे, त्याच्यामुळं काही निर्णय घेता येत आहे. लोकाभिमुख कारभार त्या ठिकाणी करता येतोय. आणि त्यामुळं हे सगळं करत असताना त्याच्यातून आपले प्रश्न सुटत आहेत. जनाई शिरसाईच्या बाबतीमध्ये कालच्या पुरवणी मागण्यामध्ये मी पुरंदर उपसा सिंचन योजनेला जवळपास 60-70 कोटी रुपये मंजूर केलेले. आज मला जिरायत भागातले पण अनेक लोक, तळी आता आटलेली, पाणी कमी झालेले, त्याच्यामध्ये पुरंदर चालू करा. पुरंदरच्या मोटारी आणि पंप आणि काही ठिकाणी पाईपलाईन इतकी खराब झाली किंवा पुरंदर उपसा सिंचन योजनेचं जे जॅकवेल आहे तिथं इतक्या खराब बाटल्या, सगाळ, इतकी घाण येते. अख्ख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचे प्लास्टिक सगळं काही येतं आणि ते चोकअप होतं. त्याच्यामध्ये काही काम करावं लागणार आहे. मी आत्ता अधिवेशनाला जायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नाझऱ्याच्या खाली पार बारामतीपर्यंत जेवढे केटीवेर आहेत त्या केटीवेरचं पण जुन्या असल्यावर बरंच काम करावं लागणार आहे. त्याला 60 कोटी रुपये लागतात. तेही 60 कोटी रुपये मी आत्ता कालच्या अधिवेशनात मंजूर करून घेतले. तिकडं 70-80 कोटी रुपये मंजूर करून घेतले. काही जण बंद पाईपलाईन बंद द्या,
तुमची मागणी रास्त आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण तुम्ही विचार करत नाही. वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरला पाणी आहे का? आत्ताचं जे पाणी सुटलंय ना त्याच्या खडकवासल्याला, त्याच्यातनं अजून एकच पाणी सुटेल अशा प्रकारची परिस्थिती. कुणी माझ्या जागी तुम्ही असता, मुख्यमंत्री असता, जलसंपदा मंत्री असता, धोरण आहे पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला. तेही आम्ही बदललं. पहिलं दुसरं इंडस्ट्रीला होतं, ते शेतीला केलं, आणि तिसरं इंडस्ट्रीला केलं. आता इंडस्ट्रीला सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये जे पाणी बाहेर पडतं ते आम्ही इंडस्ट्रीला देतोय. सगळ्यांना सांगतोय की बाबा ते घ्या. अशा पद्धतीनं पाण्याच्या बाबतीमध्ये आपण जातोय, परंतु अनेक जण ऐकायला त्या बाबतीमध्ये तयार नाही. बंद पाईपलाईन करा, अमुक करा, तमुक करा. तुमची मागणी जरी योग्य असली तरी बाबांनो, जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा मी मनापासूनचा प्रयत्न करतोय. आणि माझा दावा आहे, मी जेवढं करतोय तेवढं इतर कोणी मायेचा लाल करू शकत नाही. आपला चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये घ्या, कुठल्याही बाबतीमध्ये घ्या, परंतु या सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. बाकीची पण कामं आपण करतोय. आत्ता 25-15ला पण मी काही निधी देणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष विषय समितीचे 4 सभापती नसल्यामुळं तिथंही मी सीओला घेऊन काल बसलो होतो. उद्या पण मी सकाळी काही अधिकाऱ्यांना घेऊन सकाळी 7 ते 11पर्यंत बसणार आहे. त्याच्यामध्ये साधारण 13 तालुक्याला कशी मदत होईल याबद्दलचा माझा प्रयत्न राहणार आहे. तशा प्रकारच्या सूचना मी सीओला दिलेल्या आहेत. कलेक्टर आणि DPO, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, त्याला पण सांगितलेलं आहे की प्रत्येक तालुक्याला इतक्या कोटीची कामं त्या ठिकाणी मंजूर करा. आपल्याही बाबतीमध्ये त्याच्यात आपल्यालाही मदत होईल. म्हणजे जिथं शक्य असेल तिथं राज्य सरकारचा निधी, जिथं शक्य असेल तिथं 25-15चा निधी, जिथं शक्य आहे तिथं माझ्या जिल्हा परिषदेचा निधी. अशा प्रकारे आपण ही सगळी गोळाबेरीज करतोय. तुम्ही बघा, माझी सगळ्या महिला सरपंच, पुरुष सरपंच सगळ्यांना विनंती आहे, हा पैसा मंजूर करून आणताना एवढा त्रास होतो ते मला माहिती आहे. त्याच्यामध्ये आज देखील तुम्ही बघा, बारामतीच्या आजूबाजूचे सगळे रस्ते टार रोड चाललेले, दुरुंद रस्ते चाललेले, चौपदरी रस्ते चाललेले. त्याच्या संदर्भामध्ये पुलाची कामं मोठ्या प्रमाणात चाललेली आहेत. तीच गोष्ट बारामती शहराच्या बाबतीमध्ये होती. पिण्याच्या पाण्याच्या योजना काही ठिकाणी मला 2 महिने कॅनॉलचा क्लोजर आला तरी माझ्या देऊळगाव रसाळला असेल किंवा सुपा परगणा असेल किंवा कुठलाही भाग असेल त्याला पाणी मिळालं पाहिजे. अशा प्रकारे आपण कॅनॉलच्या जवळ मोठे स्टोरेज टँक घेतोय. हे बारामतीमध्ये देखील किती मोठे स्टोरेज टँक, जळोचीला काम चाललंय, इकडं बीजी घाऱ्यांच्या प्लॉटमध्ये तिकडं काम चाललेलं आहे, तिकडं तांदूळवाडीला काम चाललेलं आहे. जे काही शक्य आहे ह्याच्या मागं कधीही अशा प्रकारचं घडलेलं नव्हतं. एवढी प्रचंड कामं ही सगळीकडं आपण काढलेली आहेत. यंदा निधी देखील आपल्याला रस्त्याच्या करता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपण सगळ्या भागाला देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बारामती तालुक्याचा पण उल्लेख आहे. अशा प्रकारे अनेक एन्युटीची कामं असतील, हॅमची कामं असतील, वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकारच्या संदर्भातली कामं असतील, CSR मधली कामं असतील, या अशा अनेक सेंट्रल रोड फंडातनं ती कामं असतील, अशा अनेक प्रकारची कामं चालली. माझी विनंती आहे की मी काल एक निर्णय घेतला. मधल्या काळामध्ये मी 1-1.25 वर्ष नव्हतो, त्यावेळेस जिल्हा परिषदेची दिलेली कामं किंवा 25-15ची कामं ही जिल्हा परिषदेने किंवा PWDनेच करावी असं ठरलेलं होतं. लहान कामं असल्यानंतर मी आणि COने ठरवलंय ती कामं ग्रामपंचायतीला द्यायची, ग्रामपंचायतीनं करावी. लहान कामं मेहरबानी करा, सरपंच, उपसरपंच आणि बॉडीनं कामं दर्जेदार करा. आता तुमच्याच हातात ती कामं गावची करायची आहेत. मी जसं बारामती तालुक्याचा आमदार म्हणून माझी कामं सकाळपासून ते पाहतो, खराब झाली तर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मला जसं बोलावंसं वाटेल तसं बोलतो, पण कॉन्ट्रॅक्टरला पण छापतो. कॉन्ट्रॅक्टर पण अनेक आता काही जण तर कामं घेतात,
आणि स्वतः काम घेऊन दुसऱ्याला विकतात आणि ती कॉन्ट्रॅक्टर म्हणून सब कॉन्ट्रॅक्टर काम करतो. ही तर आता नवीनच धंदा झाला. असं करू नका ना. मी अनेक नवीन लोकांना कामं द्यायला तयार आहे, परंतु ती कामं तशाच दर्जाची कृपा करून सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. आता आज सकाळीच आम्ही त्याला गेलो होतो शिवसृष्टीला. तिथंही मोठं टेंडर निघालेलं आहे. तिथंही अतिशय चांगल्या प्रकारची शिवसृष्टी आपण आकाराला आणतोय. इतर पण बाबतीमध्ये अनेक महत्त्वाची कामं, नदीचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये मेडतपर्यंत आपण तिकडे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये आपलं आयुर्वेदिक कॉलेजचं काम अतिशय झपाट्याने आपलं चाललेलं आहे. काही किरकोळ कामं मला इथल्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज ह्याची काही कामं ही थोडीशी राहिलेली आहेत. त्या कामाला देखील आपण तिथं निधी दिलेला आहे. MIDC मधनं देखील काही MIDCचे चेअरमन हे उदय सामंत आहेत, त्यांच्याकडनं पण काही निधी आणून ती पण कामं आपण करतोय. MIDCचं क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न आपण करतोय. अशा प्रकारे अनेक स्तरावर ही आपली कामं मित्रांनो त्या ठिकाणी चाललेली आहेत आणि ती चांगली होण्याच्या करता तुम्ही पण सगळ्यांनी मला साथ द्या. आता ही जे काही पाण्याची परिस्थिती आहे ती लक्षामध्ये घेता काटकसरीनं पाणी वापरा. त्याच्यामध्ये मध्ये जरा पाऊस पडला त्यावेळेस लगेच आपण क्लोजर आणण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला उन्हाळा चांगला कसा घालवता येईल याबद्दलचा प्रयत्न माझं सर्वस्वपणाला लावून करीन, परंतु तुमचा पण हातभार त्याच्यामध्ये पाहिजे, तुमचं पण सहकार्य त्याच्यामध्ये पाहिजे. जिथं जिथं पाण्याची बचत करता येईल तिथं बचत करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. ही पण माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. आज आपण बारामती शहराचा पण चेहरामोहरा बदलण्याचं काम जसं हाती घेतलेलं आहे त्याच धर्तीवर तुमच्या माझ्या बारामती तालुक्याचा पण चेहरा मोहरा बदलण्याचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे. कारण ग्रामीण भागातले पण बरेच प्रश्न आहेत. मी आत्ताच BK हिरवे का कोणाला तरी विचारत होतो की बाबा आपण चुक्याचं जे पोलीस स्टेशन केलंय कसं आहे, चांगलं आहे. आज माळेगावचं देखील पोलीस स्टेशन झालंय. वेगवेगळ्या प्रकारे आत्ता परवा 56 कोटीचं बारामतीमध्ये एक डॉग स्क्वॉड त्यांच्याकरता एक ट्रेनिंग त्या पाटस म्हणजे तुमचा पालखी मार्ग त्यालाच जमीन घेतली. ती 56 कोटीचा प्रोजेक्ट आहे. कुत्र्यांना शिकवायचं कसं हुंगायचं, कुठं काय आहे का. आज जग इतकं पुढं गेलेलं असलं तरी आज प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर किंवा मोठे मोठे शास्त्रज्ञ, मोठे लोक इथं कुठला कार्यक्रम असला तर तिथं किती तपासणी केली तर कुत्र्यांनी हुंगल्याशिवाय नक्की तिथं काय आहे ते कळत नाही. एवढं महत्त्व डॉग स्क्वॉडला आलेलं आहे. तुम्ही बघा, तुमच्याकडे पण चोरी झाली पहाटे, कुत्री पाठवून द्या म्हणजे पोलिसांची कुत्री पाठवून द्या सांगतात की नाही लोक. पोलिसांना त्या कुत्र्याला वाज दिला की पोलीस मार्ग काढतात की नाही ते ह्याच्यापर्यंत येतं काय ते रस्त्यापर्यंत. रस्त्याला गाडी आलेली असली ते चोरटे त्याच्यात बसले की मग मात्र तिथं ते गुटमळतं. ही फॅक्ट आहे. आणि म्हणून देशभरामध्ये एक चांगलं, महाराष्ट्रामध्ये असं कुठलंच नाही आहे, एक चांगला अशा प्रकारचं आपण हे ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी सुरू करतो. त्याच्या आधी आपण पोलिसांचं केलेलंच आहे, त्याला अजून पैसा पाहिजे होता, तोही आपण त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. अशा खूप काही गोष्टी पुण्यामध्ये पण मुंबईमध्ये पण. आता आपण लवकरच पांडुरंगाचं विठ्ठलाचं जे काही पंढरपूरचं देवस्थान आहे तिथं पण खूप चांगला कार्यक्रम. तुम्ही भाविक दर्शनाच्या करता माझा वारकरी संप्रदाय जातो, इतर समाज जातो, त्यावेळेस तुम्हालाही समाधान वाटेल अशा प्रकारचं काम आपण तिथं हातामध्ये घेतोय. घाटपीठ एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे तुम्हालाही वाटेल की खरंच बाबा त्यांनी बोलल्याप्रमाणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. असं अनेक भागामध्ये. आता SP कार्यालय पुण्याचं आपण नवीन काम हातामध्ये घेतोय, कारण आपलं SP कार्यालय जुनं आहे पाषाणचं, तेही काम आपण हातात घेतलेलं आहे. अशा मोठ्या प्रमाणावर कामं हातामध्ये घेतली. माझी बारामतीकरांना एकच विनंती आहे की आता ही सगळी कामं मुलांना खेळण्याच्या करता उद्यानं
मोठी उद्यानं, छोटी उद्यानं, अनेक प्रकारे बसण्याच्या करता व्यवस्था. फक्त तिथं जाऊन पचा थुंकू नका, तिथं घाण करू नका. आज मला इतकं वाईट वाटतंय की मी त्या रिमांड रूमच्या मागं अतिशय चांगल्या पद्धतीनं वॉच टॉवर वगैरे सगळं करतोय, त्याची अजून उंची वाढवतोय, तिथं सगळ्या सुविधा देतोय. मला काही लोक सांगत होते की दादा सकाळी इथं आलं तर अर्ध्या पोतं बाटल्या सापडतील एवढ्या बाटल्या पडलेल्या असतात. जे काय चाललंय, मी काय ते पिणाऱ्यांच्या करता ते करतोय, टाकणाऱ्यांच्या करता करतोय. हे सारखं सारखं होणार नाही. माझा दावा आहे याच्या आधी इतक्या वर्षात तुम्ही कधी बघितलं झालेलं. आता एवढं चांगलं करतोय, करत असताना कुठलं चुकलं तर मला सांगा ना, दादा इथं जरा आम्हाला चुकीचं वाटतंय, जरा बघा तुम्ही तपासा. मी बघेन, अधिकारी बघतील, काही त्याच्यातल्या तज्ज्ञांचा पण सल्ला घेईल. 5-5 वाजता ते नाईक ना रे देसाई, सॉरी प्रसन्न देसाई 4 वाजता त्या पुण्यातनं निघतात, मुली काम करतात त्यांच्या सिव्हिल इंजिनियर म्हणून, आर्किटेक्ट म्हणून, आणि 6ला इथे येतात. कोण पुन्हा करता येतं, कोण पुन्हा करता जात आहे. आज एवढं सगळे अधिकारी बारामती तालुक्यातले AC घ्या, ॲडिशनल SP घ्या, DYSP घ्या, पोलीस खातं घ्या, PWD घ्या, कोणतंही इरिगेशन कोणतंही खातं घ्या, सगळे अधिकारी तिथं असतात. ते फॉरेस्टमध्ये आपली खूप कामं चाललेली. फॉरेस्टमध्ये झाडं, काल मी एका ठिकाणी बसलो होतो पुण्यामध्ये, एक जण आला, मला म्हटलं मला झाडं लावायला आणि झाडं जगवण्याच्या करता पाण्याची व्यवस्था करायला CSR मधनं फंड द्यायचा. म्हटलं किती द्यायचं? म्हटलं 1 कोटी रुपये द्यायचा. चल म्हटलं बारामतीला दे. तो देतो म्हणलं. आज कोण कुणाला 5 पैसे सोडत नाही रे. आईबापाच्या पोटी जन्माला आलेली 2 भावंड देखील बाद रिटू एकमेकाला त्रास देतात. आज सकाळी तिथं प्रशासकीय बिल्डिंगच्या शेजारी एक उद्योगपती त्या ठिकाणी भेटला. तो म्हणला की मी चला तुम्हाला उद्यान करून देतो. 9 कोटी रुपयाचं उद्यानाचं काम चाललं. 9 कोटी कशाला म्हणतात. परवा विदर्भामध्ये गेलेलो होतो, त्यावेळेस असेच अनेक उद्योगपतींची ओळख झाली. मी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत होतो, तेही माझं ऐकत होते. त्यांना मी एकाला बोलवणार इकडं. तो उद्योगपती असा आहे, काही वर्षापूर्वी त्यांना बैलगाडी उसाची ती हाकायचा, तिकडं साऊथचा आहे. आज तिथं गडचिरोली परिसरामध्ये त्यानं खूप काम केलेलं आहे. आता त्याच्याकडं भारतात फिरण्याच्या करता एक विमान आहे. परदेशात त्यानं माईन्स घेतलेले आहेत, जकार्ता वगैरे इंडोनेशिया तिकडच्या भागात, तिकडं जायला एक विमान आहे, एक हेलिकॉप्टर आहे. एवढं त्यानं त्या ठिकाणी कमवलेलं आहे. त्यांनी सांगितलं दादा माझा 2018 का 19ला जी कंपनी मी टेक ओव्हर केली त्याचा शेअर होता 4 रुपये शेअरची किंमत. आज त्याच्या शेअरची किंमत 600 रुपये झाली. 18-19ला असणाऱ्या 4 रुपये शेअरची किंमत 600 रुपये झाली. एवढी त्यांनी ती कंपनी उंचावर दिलेली आहे. आणि मला म्हणाला की अमितभाईंना भेटा, मी आणि एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही जाणार आहोत तिकडं निरोप आल्यानंतर. 35,000 कोटीचा कारखाना गडचिरोलीमध्ये सध्या स्टील करायचा तो आता टाकतो. आत्ता 4,000 कोटीचा कारखाना उभा केलेला आहे, तोही मी त्या दिवशी पाहिला. आणि त्याच्यातनं काही प्रमाणात प्रोडक्शन सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यात त्यांनी मला तिथं ते सगळं दाखवलं. तर आदिवासी समाजाच्या मुली, अतिशय तरुण मुली, ह्या वोल्वो ट्रक चालवत आहेत. 30,000 रुपये त्यांना महिना पगार आहे आणि 8 तासाची फक्त ड्युटी. ते म्हणले दादा आता यांना पण मी शेअर देणार आहे. मी आज एवढा पैसा कमवतो तर माझ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला का नाही मिळू, मुलीला का नाही मिळू. आणि तिथं जिथं सारखे नक्षलवादी तिथं काही ना काही कारवाया करायचे, तिथं आज एकेका गावामध्ये जवळपास 100 मोटरसायकली ह्या अलीकडच्या काळामध्ये
लोक फिरवायला लागलेले. एवढा बदल त्या बाबतीमध्ये होतो. सांगायचं तात्पर्य की आपण देखील कष्ट केले तर मार्ग निघू शकतो, त्याच्यातनं आपल्याला यश मिळू शकतं. आपल्यातली पण काही उदाहरणं आहेत, पण एवढी इतक्या उंचीची नाही. अशा प्रकारचे त्यांना मी एक दिवस बारामतीत आणणार आहे. मला म्हणले, दादा मैं आपको CSR देना चाहता हूँ. बरं म्हटलं, चल आता माझ्या बारामती नाही. त्याला 100 कोटीला CSR द्यायला लावला तर नावाचा अजित पवार सांगणार. पण मित्रांनो, शेवटी कशा करता करायचं, कोण 5 पैसे कुणाला देत नाही. आज त्याची ताकद आहे, आपल्यावर विश्वास आहे, किंवा एकंदरीतच जे काही साधारण त्यांना वाटतं त्याच्यातनं आपण पुढं चाललेलं. अनेकांच्याकडनं अशा प्रकारची मदत आपण त्या ठिकाणी आणतोय. म्हणून इथं बसणाऱ्या संस्था चालकांनी लगेच माझ्याकडे अर्ज करू नका. मी ज्या ज्या संस्था चालवतोय तिथं पहिल्यांदा मी देणार आहे. त्याच्यावर दादा तुम्ही तर 100 कोटीची भाषा केली, 2-5 कोटी, 1 कोटी, 2 कोटी. आता तर नवीन सरपंच अजून नवे आहेत, परंतु 8-8, 9-9 कोटी रुपये एकेका गावाला निधी दिला. काही वाटत नाही. अजून द्या, अजून द्या. त्याच्यात थोडंसं जरी दमान घ्या. मला नियमाने 5 कोटीचा निधी येतो, मीच अर्थमंत्री असताना केला आहे आमदाराला. आणि एकेका गाव, आता माझ्याकडं सोनगाव, माझंच गाव, सरपंचाने निवेदन दिले ना, काय नाही 4-5 निवेदनात सगळे मिळून 5 कोटी मागितले. म्हणजे वर्षाची एकाच गावाने मागणी टाकली मला जे 5 कोटी आहेत. मी तुम्हाला आता यादी काढून दाखवतो. आता पहिले 13 कोटी बघा. कुंदनजी सांगतायतच, द ग्रेट कुंदन शिवराम देवकाते पाटील. असं खरं बोललं पाहिजे. माझं म्हणणं आहे की ठीक आहे, कुंदन आपल्या पण गावात तसं बघितलं तर खूप अडचणी होत्या, अनेक गावात आहे. पण माझं म्हणणं आहे की ह्या पैचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. आणि ह्या पद्धतीनं आपण आपल्या तालुक्याचा विकास, शहराचा विकास आणि चेहरामोहरा बदलण्याचं काम त्या ठिकाणी करू. आणि ते सरपंच उपसरपंचांनी पण करावं. ठीक आहे, आता काही गावामध्ये आपल्यातच दोघांच्यामध्ये वाद झाले आणि त्याच्यातनं एक पार्टीचा सरपंच उपसरपंच झाला. काही 1-2 ठिकाणी आपल्या विचाराचे पारवडीला झाले नाही, त्याच्यावर ते सरपंच आले नाही. परंतु ग्रामपंचायतीच्या 4 सदस्य आले होते. शेवटी वेगवेगळी प्रत्येकजण आपली भूमिका मांडत असतं. आणि बाकीच्या सरपंचांनी पण एकमेकाचे अनेक उणीधुणी न काढता काम करावं. प्रत्येक वेळेस मी ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांची निवेदन मला येत असतात. ही सर्व कामं कशी मला तातडीनं मार्गी लावता येतील याकरता बारामती, पुणे, मुंबई स्तरावर आम्ही प्रयत्नशील असतो. मी तर आता विदर्भामध्ये देखील एक अधिकारी नेमला. जसं प्रांत लेवलचा अधिकारी हनुमंतराव पाटील इथं असतात, त्याला थोडं बहुत जोडीला मेडिकलचं काम करायला सुनील मुसळे असतो, तसं पुण्यामध्ये देखील चौबे, विकास पाटील, वेद पाठक त्यांना नेमलेलं आहे. पुणे जिल्हा आणि त्या परिसराचं सगळं बघण्याच्या करता. आणि माझ्या नागपूरला पण मी त्या ठिकाणी एक OSD ठेवलेला आहे आणि ऑफिस केलेलं आहे. विदर्भातल्याही लोकांची कामं हातानिराळी व्हावी. आपल्यावर जबाबदारी वाढल्यानंतर आपण जबाबदारीचं भान ठेवून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि मुंबईमध्ये देखील ऑफिस सगळं काम करत असतं, ते तुम्ही सगळेजण पाहताय. तशाच पद्धतीनं मला वेगवेगळ्या गावामध्ये इमारती वगैरे बांधत असताना सुंदर इमारती बांधा, टुमदार इमारती बांधा, दर्जेदार इमारती बांधा. किमान आपल्या हयातीपर्यंत तरी त्या टिकल्या पाहिजे 50-60 वर्ष. काही काही म्हणतात नाही राहता 40 वर्ष झाली आता पाडून टाकू, आता दुसरी करू. असं काही सारखं होणार नाही. मी बारामतीचा पण अनेक पातळीवर चेहरामोहरा बदलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. निधी आणण्याच्या करता स्थानिक पातळीवर देखील अनेक अडचणी आपण सोडवतोय, शहराला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढच्या टप्प्यामध्ये तालुक्यातली पण वेगवेगळी गावं, आजच माळेगावच्या चीफ ऑफिसरला मी घेऊन बसलेलो होतो. आता हनुमंत पाटील चीफ ऑफिसर, प्रांत आणि कोणाला चौथं PWD सुरेश पाटील ना, सुभाष पाटील, त्यांना एकत्र बसायला सांगितलं. नंतर मला प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. तिथं पण आपल्याला चांगली कामं करायची. भंडारा सगळेच गावांमध्ये, वाढाण्यापासून
खराडवाडीपर्यंत, तिकडे काटेवाडी कंदेरीपासून निंबूतपर्यंत. आज तर खराडवाडीची एक भगिनी आली आणि ती काहीतरी शिक्षण संस्था का काय तरी चालवते पुण्यामध्ये. मला म्हणली, दादा खराडवाडीमध्ये मला कॉलेजेस काढायचं, तुम्ही तरी काढा. अगं म्हणलं, खराडवाडीमध्ये कॉलेज काढून कोणी येणार? आता सुप्याला मध्ये कॉलेज काढलं, हे सगळं शौकत असेल किंवा बीके असेल किंवा भरत असेल, या सगळ्या सुपेकरांनी मागणी केली. ती आत्ताच कुठं इमारत बांधतोय. आता एवढ्या जागोजागी कॉलेजेस आपल्याला काढता येत नाही. आपल्या पाटस रोडला पण काही माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मला वाटतं बी फार्मसी काढलेलं आहे, तेही चांगलं चाललंय. मला आजच त्यांनी सांगितलं, दादा एकदा या. सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं, कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं, आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. मित्रांनो, या पद्धतीनं हे चालतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो. नको चिडायला नको तरी चिडायला लावतात, पण तरी मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, एकंदरीतच मला माझ्या सगळ्या बारामतीच्या बंधू भगिनींना सांगायचं आहे की आम्ही तिघं मिळून जे महायुतीचं सरकार चालवण्याचा, सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, तो केवळ विकासाच्या करता घेतलेला. विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही संभाजीला विचारा किंवा पुरुषोत्तम दादा, केशवराव, प्रदीपला, कुणालाही, प्रशांत, कुणालाही विचारा. मधल्या काळात सत्ता गेल्यानंतर लगेच ठीक आहे, माझे अधिकाऱ्यांशी संबंध चांगले होते, माझं काम चालू होतं, परंतु निधीला लगेच मर्यादा पडतात. बाकीच्या बाबतीमध्ये देखील अडचणी येतात. मी तर बघितलो बारामतीमध्ये त्यावेळेस निधी काहींनी आणला, काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, त्यांना तो अधिकार आहे. काय, इथं कमान करा, इथं अमुक करा. अरे तो आलेला निधी तरी सत्कारने लागला पाहिजे ना. मला यादी आली म्हणणार, हे काय चाललंय? आता तुम्ही बघा, थोडेच दिवसात आपली नदी आणि हे बाकीच्या, आज बाबूजी नाईक वाड्यामध्ये गेलेलो होतो. तिथं तर फार चांगल्या पद्धतीनं जुनं आपलं तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय तर फार म्हणजे काढूनच टाकलं, पण इतकं सुंदर तहसीलदार कार्यालय जुन्या टाईपच केलेलं आहे. तिथं भीमथडी, ज्यावेळेस बारामतीला भीमथडी म्हणत होते त्यावेळेस कशी होती बारामती, कशी होती, नंतर बारामती नाव झाल्यावर कशी बदलत आत्तापर्यंत गेली. याचा सगळ्याचा इतिहास मी तिथं तुम्हाला दाखवण्याचा किंवा बाहेरचे लोक येतील त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथं एम्फी थिएटर केलेलं आहे, फार छान एम्फी थिएटर केलेलं आहे, काम अंतिम टप्प्यामध्ये. तिथं वेगवेगळ्या बारामतीतल्या वस्तू ह्या ठेवायला पूर्वीचं कोट, तिथं ती व्यवस्था मी करतोय. तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढं फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका. आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकलं, आता माझं ऐका. मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो, कारण प्रत्येकाला राजू लोकसभेपर्यंत दम धरला. मित्रांनो, ह्याच्यामध्ये काम करण्याचा पण प्रत्येकाचा काळ असतो. इथं बसणारे सगळे असतील किंवा इथं बसणारे सगळे असतील, उमेदीचा काळ असतो, नंतर मधला काळ असतो, नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना, आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो, तुम्ही सांगाल तसं वागत आलेलो, तुम्ही सांगाल तशी कामं करत आलेलो. उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील, तालुका कसा बरोबर राहील, तालुका राष्ट्रवादीमय कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो. मी एक आठवण म्हणून सांगतो, मला ते तोंडपाठ आहे म्हणून. 67ला ज्यावेळेस नवीन नेतृत्व इथं आलं त्यावेळेस 17,000 निवडून आलं, 72ला 34,000 आलं, 78ला पुन्हा मला वाटतं 18,000 आलं. विजयराव मोरे उभे होते, जनता पक्षाची लाट होती. नंतर 20ला 80ला पुन्हा 25,000 आलं. चोपडे भाऊ उभे होते, इंदिरा गांधींनी सभा
TC कॉलेजला घेतलेली होती. त्याच्यानंतर 85च्या नंतर 84च्या नंतर 85च्या नंतर 90ला सभा इलेक्शन झालं. नाही 85ला 80च्या नंतर 85 शहाजी काका आपल्याला लोकसभेला लीड होतं 37,000 आणि शहाजी काका लगेच आपल्या विरोधात उभे राहिले. ते फक्त 18,000 पडले. 18. अरे तोंडपाठ आहे रे, त्याच्यात नाही कुणाला आवाज करून द्यायचं नाही. त्याच्यामुळं तिथं ते 85ला 18,000 पडले. त्याच्यानंतर 90ची इलेक्शन आली. आम्ही काही तरुणांनी 87 पासून कामाला सुरुवात केली. केशवराव त्याच्यानंतर ती जागा 1 लाखाने निवडून आली. 1 लाख. आणि मग नंतर कधीच आपण मागं पुढं गेलो, सतत लाखाच्या पुढंच आपण गेलो. अर्थात मला पण तुम्ही खासदार म्हणून 3.5 लाखांनी दिलं. लगेच आपणच तिथं बूथवर मी आलो होतो. शेवटी आमच्या दोघांची तिथं चर्चा झाली की कशा पद्धतीनं मतदान झालंय काय झालंय. तर ते म्हणले दादा एकतर्फी हनुमंतराव कोकरे उभे होते माझ्या विरोधात. तर त्या पद्धतीनं तिथं पण लाखाच्या पुढं आलं. सांगायचं तात्पर्य तुम्ही मला भरभरून आजपर्यंत आशीर्वाद दिलेले. आज बारामतीतली जुनी भाजी मंडई, जुन्या लोकांना आठवत असेल आपण सभेला तिथं जायचो. दाणे बाजारात सभा, मोठी सभा असेल तर दाणे बाजारात, यशवंतराव चव्हाण साहेबांची सभा दाणे बाजारात, बाकीच्या सभा असतील तर त्या भाजी मंडई. आणि तिथं आपण, मला जरा राजकारणाचा नाद होता म्हणून मी पण विद्यार्थी म्हणून तिथं ऐकायला जायचो. आज तिथं आपण 56 कोटीचा प्रोजेक्ट करतो ना. आत्ताचा 65चा. मी अल्ताफला सांगितलं, मी अनेकांना सांगितलं किंवा तिथं मदत करा. मला लोक यायचे, म्हणायचे दादा दिवाळी होऊ द्या. मी बरेच दिवस काढले. वसंतराव पवार नाट्यगृह तिथलं काढून तिथलं काम आता उभं आलंय. मला बारामतीतले सगळे बस स्थानकात मी काल रात्री गेलो होतो. मी लवकरच आता किरकोळ कामं चाललेली आहेत. ते झाल्यावर बस स्थानक त्या ठिकाणी सुरू करणार आहे. बस स्थानक सुरू झाल्यावर तुम्ही बघाल की कसं तुमचं बस स्थानक तुमचं आहे, बारामतीचं बस स्थानक आहे. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि हे सगळं करत असताना त्याच्या संदर्भात इथं अनेकांनी, मग गालिंदांनी पण मदत केली, इतरांनी पण काही मी इतकं सगळ्यांना समजून सांगत होतो. शेवटी काही जण नगरपालिकेच्या विरोधात हायकोर्टात गेले. मी म्हणलं नका जाऊ. मी तुम्हाला आज सांगतो, मी तुमच्या सगळ्यांच्या करता जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही. आणि काम करताना एवढं चोख त्या ठिकाणी काम करीन की कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तिथं ज्यांचे म्हणजे दुकानं असतील त्यांना मदत आपण करूच. आता तिथं अजून सकाळी मी 20 कोटीचा त्याचा प्लॅन वाढवलाय. 4 मजली होतं ते आता 6 मजली करतोय. आणि सेटबॅक सगळीकडनं देतोय. ते झाल्यावर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुमच्याकडं 4-5 वर्षापूर्वी आलेले पाहुणे आले तर ते म्हणतील राव ही बारामती का कुठलं शहर आहे. असा बदल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि हे करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा कुणालाही कुठंतरी अडचण होतील. आत्ता सगळ्यांचे हे चाललेले आपण पर्यायी गाळे आपण देण्याचं काम जोरात त्या ठिकाणी करतोय. आणि ते सगळं झाल्यानंतर साधारण आपली बारामती चौबाजूंनी, बारामती तालुका चौबाजूंनी चांगला व्यवस्थित दिसला पाहिजे. तुम्ही पण झाडं लावा, तुम्ही पण ह्याच्यामध्ये सुधारणा करा. तुम्ही पण सरपंच लोकांना माझी विनंती, उपसरपंचांना विनंती, गावातल्या कचऱ्याची विल्हेवाट त्या ठिकाणी नीट लावण्याचा प्रयत्न करा. यंदा केटीवेअर बारामतीतले सगळे केटीवर 60 कोटी रुपयाची तरतूद केली, ती मंजूर पण झाली. त्याच्या संदर्भामध्ये तिथं आपण सगळे केटीवेअर चांगल्या पद्धतीने करू. गेट तुम्हाला टाकावे लागतात त्या फळ्या, तसं न करता एक नवीन टेक्नॉलॉजी आली. परवा बापना गोटेचा रिटायर झाले, ते औरंगाबादला संभाजीनगरला असतात, त्यांना आणलं, ते सगळं दाखवलं, प्लॅन एस्टिमेट केलं आणि त्याच्यातून
आपण मशिनरी टाकून जिथं जिथं आता पाणी पडेल ते अडवण्याचं काम आणि पुरंदरचं उपसा सिंचन योजनेचं पाणी हे जास्तीत जास्त कसं मिळेल ते काम जनाई सिरसाईला मर्यादा आहे. कारण जनाई सिरसाईचं पाणी वरसगाव, पांचेत, खडकवासला, टेमघरचं, पुण्याचं भागून मग इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, हवेली तालुका अशा पद्धतीनं ते देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी बाबांनो करत असतो. म्हणून ह्याही गोष्टीची आपण सगळ्यांनी नोंद ही त्या ठिकाणी घ्यावी. त्याच्यामध्ये आज वेगवेगळ्या टीका टिप्पणी चालतच असतात. मलाही मीडिया विचारतो ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, ही असं म्हणलं, अरे म्हणलं ती तसं म्हणलं, मला काय घेणे देणे. माझं मत असं आहे. या प्रकारे मी मीडियाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी अनेकदा विरोधी पक्षामध्ये काम केलेलं, विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलेले, काही काळ मी फक्त आमदार म्हणून पण दिवस पाहिलेले आहेत. आपण निवडून आल्यानंतर आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास आपण करू शकतो. तो आपल्याकडं सत्ता असेल, आपण पॉवरमध्ये असू तरच त्या ठिकाणी करू शकतो. आज सत्तेवर आपण नसू तर ते करता येत नाही. आज मी तुम्हा बारामतीकरांच्या जो भरभक्कम पाठिंबा आहे त्याच्याच जोरावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, नियोजन मंत्री म्हणून कार्यरत आहे. साहजिकच आपल्या शब्दाला वजन वाढलेलं आहे. मी त्याचा उल्लेख 2-4 ठिकाणी कशा पद्धतीनं लोक मदत करतात. बारामतीकरांनो, तुम्हीच मला सांगा, जर मी आज सत्तेमध्ये नसतो तर केशवराव तुम्ही मला रात्री फोन करून जरा नीरा नदीला पाणी सोडायला सांगितलं होतं, जमलं असतं. आपल्या कॅनॉलच्या बाबतीमध्ये कॅनॉलचं कालवा सल्लागारचं मी आता ती माझ्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामुळं कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन ह्या सदग्रस्ताला विचारा. मी पालकमंत्री नसताना कालवा सल्लागार समितीच्या मीटिंग कशा व्हायच्या आणि आता कशा पद्धतीनं होतात. मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. प्रत्येकाची काम करण्याचा पद्धत असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा विचार करण्याची पद्धत असते. पण अक्षरशः ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या माझ्या बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सत्तेवर असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपण काम करू शकलेलं आहे. ही बाब तुम्हालाही नाकारता येणार नाही. आज तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीनं माझ्याबरोबर आहात, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आता थोडंसं कठोर भूमिका ही तुम्हाला घ्यावी लागेल. इकडं पण तिकडं पण ते तसलं चालणार नाही. ज्याला माझ्याबरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर राहा. त्याच्या संदर्भामध्ये मी कामामध्ये कुठं कमी पडणार नाही आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे. पण तिकडं पण जायचं, इकडं पण जायचं, कारण मी सगळे प्रकार करून बघितले. मी सगळं सांगितलं की बाबा हे पुढं सगळं द्यायला. आत्ता पण परवा कृषी विकास प्रतिष्ठानचं एक काम नलवड्यांना विचारा, अजिबात होत नव्हतं. मी त्या ठिकाणी फाईल मागून घेतली आणि कृषी मंत्र्याला सांगितलं इथं सही कर आणि सीएमची, माझी आणि उपमुख्यमंत्रीची सही घेतली. शेवटी कामं ही साखर कारखान्याची असो माझ्याकडनंच होणार. दुसरं कुणी आजच्या घडीला तरी काम करू शकत नाही. कारण आज आम्ही सरकारमध्ये आहोत. आज माझे अमित शहांशी संबंध चांगले, आज माझे नरेंद्र मोदी साहेबांशी संबंध चांगले. ह्याच्या आधी मी तर सतत मागं असायचो, नको बाबा नेत्या वडीलधाऱ्यांनी सगळं बघावं. परंतु ह्या निमित्तानं किमान मोठ्या लोकांचे तरी माझे संबंध यायला लागलेले. त्याच्यातनं त्यांना कुठलं काम सांगितलं तर ते करतात. मध्ये इथेनॉलचा प्रश्न निर्माण झाला, पुन्हा आम्ही त्यांना सांगितलं, ते म्हणले अजित येऊ नको, मी काही मार्ग काढतो. परंतु अजून मार्ग 25%च निघाला का, 30%, अजून 70% बाकी. मी त्याच्याकरता जाणार, दिल्लीला जाणार, भेटणार, कारण ते केल्याशिवाय माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भाव चांगला मिळण्याच्या करता मदत होऊ शकत नाही. अशा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी असतात. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात, माझा सोपा परगणा भागातला शेतकरी कांदा लावतो, त्याच्याही संदर्भामध्ये कसा मार्ग काढून त्या कांद्याची बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं करता येईल हाही प्रयत्न. मी सोप्याचं उदाहरण दिलं,
परंतु माझा पुणे जिल्हा असेल, माझा नाशिक जिल्हा असेल, ज्या ज्या भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो तिथं आपण त्या पद्धतीनं काम करतोय. आपल्याला विकास कामांच्या करता पुरेसा निधी. मी आता सकाळी सचिन माझ्याबरोबर होता, अजून काही मला वाटतं जय पण होता आणि संभाजी होता, आणि तिथं एका कामाच्या करता 1 कोटी रुपये पाहिजे होते. तुम्ही त्यांना विचारा. 7 वाजले मी एका अधिकाऱ्याला फोन केला की 1 कोटी रुपये ह्या कामाच्या करता मंजूर करून द्या. तो म्हणला यस सर. आता हे जर मी सरकारमध्ये असतो तर झालं असतं का? त्यांनी तर मला 20 लाख रुपये मागितले होते तोंडावर विचार तिथल्या कामाला. पण मी म्हणलं नको 20 लाख, अजून काही काम आहेत, 1 कोटी रुपये देतो आणि त्याच्यातनं बारामतीकरांना इकडं ॲडव्हेंचर गेम्स वगैरे खूप चांगलं त्या ठिकाणी करतोय. काही दिवसात तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल. झाडं पण मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी लावतोय. आपण बिबट्या सफारी पण मंजूर केली, यालाही केली, जुन्नरलाही केली, इकडंही केली. इकडं आज त्या बिबट्याने कितीतरी शेळ्या मारल्या म्हणून त्यांना 15-15 हजार रुपये दिले. परंतु अशी एक नवी पद्धत निघालेली आहे. पिंजऱ्यामध्ये मोठा एरिया घ्यायचा आणि त्याच्यात ते प्राणी सोडायचे आणि मग आपण आपल्या गाडीतनं ते बघायचे. असं वेगवेगळ्या गोष्टी ते करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे. आणि इथं बारामतीमध्ये राहत असणारा माझा दिव्यांग असेल, माझा कुठलाही घटक असेल, त्या घटकाला त्याच्यामध्ये माझ्याकडे इथं दुर्लक्ष केलं जातं अशा प्रकारची भावना अजिबात मनामध्ये येणार नाही. ह्याच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये करू. त्याच्यात रस्ते, पूल, बंधारे, भूसंपादन यासारखी कामं पण वेगाने करण्याच्या करता मी सातत्य प्रांताला, तहसीलदारला, हनुमंत पाटलांना सांगतोय. आता आपला पालखी मार्ग तिकडे वळाला, ते कुठं काय रे म्हणतात, कुठला धाबा, ड्रायव्हर धाबा, तर तिथपासून पुढं 4 लेन येत नव्हता, तोही आपण मंजूर केला. आता त्याच्याकरता जमीन ॲक्वायर करायला 90 ते 100 कोटी रुपये लागतात. कालच्या अधिवेशनात मंजूर केले. फक्त आता तेवढे घ्या आणि जमीन ताब्यामध्ये द्या. कारण राहिलेली तुमची जमीन 4 लेन झाल्यानंतर एवढे त्याला रक्कम वाढते. आता तुम्हीच बघा, हा जो रस्ता डायनामिक्सच्या पलीकडनं इकडनं बदनं कन्हेरी काटेवाडीचे काही माझ्या शेतकऱ्यांच्या तिथनं तो काढला. आता त्यांच्या आजूबाजूच्या शेतीला भाव काय चाललाय विचार. रस्ते झाल्यानंतर, रेल्वे लाईन झाल्यानंतर दर वाढत नाही, कारण ती रेल्वे ठराविक ठिकाणीच थांबती, सुटली की सुटती. तसं आमच्या रस्त्याच्या बाबतीत होत नाही. तिथं तुम्ही धाबा टाकू शकता, तिथं तुम्ही काही रेस्टॉरंट टाकू शकता, चांगला व्यवसाय काही तुम्ही टाकू शकता, चुकीचा करू नका. अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. माझ्या भूमिकेवर आज पण मोठी चर्चा होती, पण मी बारामतीकरांना या निमित्तानं एकच शब्द आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला देतो. मी जे काही करेल किंवा मी जी काही भूमिका घेईन त्यात बारामतीकरांचंच हित त्याच्यामध्ये काय असेल. मला ज्यावेळेस कळेल की याच्यात बारामतीकरांचं हित नाही तर मी त्याच्यातनं वेगळी भूमिका घेतलेली पण तुम्हाला पाहायला मिळेल. पण आज देश पातळीवर अनेक दिग्गज नेते, मी अनेकांना जवळनं बघितलेलं आहे, अनेकांच्या ओळखी. मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही कॉन्फरन्सला CM DCM जातो त्यावेळेस खूप मुख्यमंत्र्यांच्या तिथं ओळखी होतात. नितीश कुमार असतील किंवा गुजरातचे मुख्यमंत्री असतील, योगी असतील, अनेक जणांची मी नावं घेऊ शकतो. पण मित्रांनो, हे सगळं करत असताना देश पातळीवर आज किती काही म्हटलं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कणखर नेतृत्व नाही, ही सिद्ध खरी गोष्ट आहे. आता मधी खरगेंचं नाव पुढे आलं, इंडी त्यांना म्हणतात, तो ग्रुपला इंडीनं. तुम्ही बघा, खरगेंना इथं उभं करा, मोदी साहेबांना इथं उभं करा. तुम्ही एक भारतीय नागरिक म्हणून कुणाला मतदान करा, कारण उद्याचं मतदान तर देशाचा पंतप्रधान कुणाला करायचं ह्याच्यावरच होणार आहे.
दुसरं कशावर होणार नाही. आज जागतिक पातळीवर जे आम्ही बघतो, आज भारताचं जे नाव झालेलं आहे, किंवा कुठेही दिवाळी असो काही असो, गेले 9-9.5 वर्ष तिथं स्वतःच्या परिवारात दिवाळी कधी साजरी केली नाही. प्रत्येक वेळेस बॉर्डरवरच्या त्या बाबतीमध्ये जो कोणी जवान आहे त्या जवानांच्या बरोबर ते दिवाळी साजरी करतात. ही वस्तुस्थिती आहे. अशा कितीतरी दाखले मी तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आज त्यांच्याकडनं पण मी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी अनेक मोठे मोठे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं देखील काम त्या बाबतीमध्ये करतोय. हे पण मला अतिशय स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या कानावर त्या बाबतीमध्ये घालायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जी काही भूमिका मगाशी कोणीतरी दुधाचं सांगितलं, एक आहे मी तुम्हाला आधीच सांगतोय, ज्यांचं दूध सहकारी संस्थांना जातं, दूध सोसायटी असेल, बारामती तालुका संघ असेल, त्यांनाच 5 रुपये लिटरला जास्त मिळणार आहे. त्याच्यामुळं आपण पहिल्यापासून बारामतीमध्ये दूध संघाला जास्तीचं महत्त्व दिलंय आणि त्यामुळं आपण कॅबिनेटला तशा प्रकारचा निर्णय घेतला. 1 तारखेपासून त्याची अंमलबजावणी नवी वर्षाची सुरुवात ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि साधारण 2 महिन्याकरता तरी आम्ही लिटरला 5 रुपये जास्त हा दुधाचा दर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्याची शब्द राज्याला दिलेला आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तुम्ही एवढा माझ्यावर विश्वास टाकता, तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशाच पद्धतीनं माझा प्रयत्न हा सतत राहील. त्याबद्दल पण तुम्ही किंचितही शंका कुशंका मनामध्ये त्या ठिकाणी आणू नका. हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये आपल्याला आज वेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली. काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली. आपण पाठिंबा दिलाच की नाही. चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं. वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला. म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले. मी 60च्या पुढे निर्णय घेतला. त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि प्रत्येकाचा, मी मागेही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो. आता जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा, तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही काय तुमचा अनुभव आहे तो अनुभवाचा ज्ञानाचा सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, माझ्याबरोबर काम करत असताना मला आता सगळीकडे फिरावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हालाही झोकून देऊन काम करावं लागणार आहे. वरवर काम केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही. तुम्हाला खरोखरीच काम करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून आपण एकजूट त्या ठिकाणी बांधली तरच आपली वज्रमूठ अशा प्रकारची होणार आहे. हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये कायम मला जीवाला जीव देणारे अनेक कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना कधीच मी अंतर येऊ देत नाही. त्यांच्या सुखदुःखात कायम त्यांच्यासोबत असतो. ही उभ्या महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत माहिती आहे आणि अगदी स्पष्ट शब्दामध्ये माझी भूमिका मी त्या ठिकाणी केलेली असल्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंका कुशंका येण्याचं काही कारण नाही. कारण हे सगळं करत असताना अनेकदा वर्षभर चर्चा चाललेल्या होत्या, सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. ठीक आहे आज करू, ठीक आहे उद्या करू, ठीक आहे आता पुढच्या महिन्यात करू, असं करत करत तुम्ही मला विचार करा की माझ्याबरोबर आज जवळपास 53 पैकी 43 आमदार येतात. 2 अपक्ष आमदार पाठिंबा देणारे देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे येतो. 9 विधान परिषदेच्या आमदारांपैकी 6 आमदार माझ्या बरोबर येतात. याचा अर्थ कुठंतरी मी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणूनच बहुमताने लोक माझ्याबरोबर आले ना.
कमी त्यांना दमदाटी केली, हे या दोघांना माझ्याकडे नाही तर बघतोच तुझ्याकडे, असं काही केलं का? हे भुजबळ साहेबांचे एवढे वरिष्ठ नेते आहेत, हसन मुश्रीफ आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, धनंजय मुंडे आता एक नवा नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे, अशा अनेक नेत्यांची नावं, रामराजे नाईक निंबाळकर त्या बाबतीमध्ये आपल्या बरोबर आहेत, अशा अनेक सहकारी आहेत आणि त्याच्यामुळं आज हे पण नव्या दमाचे आमदार त्या ठिकाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज देशाचा सर्वांगीण विकास अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतोय. केंद्र आणि राज्यात एका विचाराचं जर सरकार असेल तर विकास अधिक वेगाने होतो, हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आज मी बारामतीकरांना तुम्हाला स्पष्ट सांगतो, बारामतीकरांचा काय विकास झाला? कुठली संस्था ही आपल्या ताब्यामध्ये असते. माळेगाव कारखान्याचं काय सांगायचं आपण किशोरला सांगू शकतो, पुरुषोत्तम दादाचं काय असेल आपण दादाला सांगू शकतो, प्रशांत आरतीला सांगू शकतो, दूध संघाला, खरेदी विक्री संघाला, मार्केट कमिटीला सांगू शकतो. त्याच्यामुळं आपल्या तालुक्याचा, आजूबाजूच्या तालुक्यात, तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठल्याही तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या तालुक्याची काय परिस्थिती आहे, ती काय जादूची कांडी नाही. त्याच्यामध्ये आपण एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देतो. आणि मी पण 10 दिवसाला 8 दिवसाला किती क्रशिंग झालं, तोंडी वाहतूक चालली का, कुठं खाडा बसतोय का, कुठं अडचण आली का, चालतं ना आपल्यासारखं? कशा करता चालतं? कारण लोकांना ज्यावेळेस आम्ही आव्हान करतो त्यावेळेस नुसतं आम्हाला तिथं चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कोण नेमायचं नाही, त्यांच्याकडनं आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा, खरेदी विक्री संघाच्या आमच्या सभासदांचा किंवा बारामती बँकेच्या सभासदांचा, PDCC बँकेच्या सभासदांचा, कुठलीही संस्था असो त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा कायापालट झाला पाहिजे, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. आज राजू शेट्टी सारखा एक शेतकऱ्यांचा नेता जाईल तिथं सोमेश्वर माळेगाव, त्यांचा भाव बघा FRP पेक्षा 300 400 500 रुपये जास्त दिले, उगीच कोण कोणाच्या बद्दल म्हणणार. तसं बघितलं तर राजकीय त्यांचं माझं मतभेद आहेत, परंतु ते सांगतायत ना, आज बोलतायत ना, माझं नाव घेऊन सांगतायत. माझं नाव खराब ती प्रशांतच करतोय, त्याचंच मला वाईट वाटतं, तिथंच माझं काही चाललं नाही. ह्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी बाबांनो होत आहे. ही पण बाब त्या बाबतीमध्ये तितकीच महत्त्वाची आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये माझं आजवरचं राजकारण, समाजकारण हे माझ्यासोबत असलेल्या अनेक तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांच्या, आया बहिणींच्या, तरुण सहकाऱ्यांच्या जीवावर झालेला आहे, याचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्याच्यामध्ये किती काही झालं तरी कार्यकर्ते हाच पक्षाचा कणा असतो, हीच खऱ्या अर्थाने ताकद असते, हेच मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यामुळं गेल्या 30 वर्षापेक्षा जास्त काळहून माझ्यासोबत आपण अनेक जण काम करताय आणि प्रत्येक काम करत असणाऱ्या कार्यकर्त्याला मी धन्यवाद देतो, त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि प्रत्येक बारामतीकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्यामुळेच आज आपण सत्तेमध्ये सहभागी होऊन बारामतीचा चेहरा मोहरा बदलू शकलोय, पुणे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकलोय, हे मला अतिशय मनापासून सांगायचं आहे. तशाच पद्धतीचं काम माझ्या सरपंच आणि उपसरपंचांनी आपापल्या गावामध्ये करावं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला खासदारकीचा उमेदवार, आमदारकीचा उमेदवार, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, इतर कुठल्याही संस्थांचे उमेदवार त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच्या करता आपण सगळ्यांनी मनापासून साथ द्या, हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.